नंदबाबांनी विचार केला आपण नाचतोय गातोय, पण ही खबर आपल्या राजाला दिली पाहिजे. आणि 84 ब्रजकोस त्याच्यामध्ये मथुरा मंडल, आणि त्या मथुरा मंडलाचा राजा स्वतःला घोषित केलंय. कोण? कंस. जेव्हा मुलगी घेऊन परत आलाय वसुदेव, आल्याबरोबर सगळ्यांना पुन्हा बेड्या पडलेले सगळे असणारे जे रक्षपाळ आहेत ते जागे झाले. मोठ्या मोठ्याने मुलगी रडायला लागली. 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला. धावत पळत कंस आला. आल्याबरोबर पाहतोय तर मुलगा नाही मुलगी आहे. मोठ्या मोठ्याने हसायला लागला. साधारण लोक खोटं बोलतात त्यात काही वाद नाही, साधारण लोक खोटं बोलतात त्यात काही वाद नाही, पण आकाशवाणी सुद्धा खोटं बोलायला लागली. मला सांगितलं होतं 8वा पुत्र असेल आणि तो तुझा शत्रू असेल, पण मला घाबरून ही तर मुलाची मुलगी झाली. आणि मुलगी काय करू शकतो? मला काहीच करू शकत नाही, कारण स्त्री ही दुर्बल असते असं कंसाला वाटत होतं. शक्ती तिच्यामध्ये नाहीये, काय करू शकते ती? मला काहीच करू शकत नाही. देवकी पाया पडते, दादा एवढी तरी मला राहू दे, हात जोडते तुला. अरे 7 मुलांची आई मी झाले, पण एकाही मुलाला दूध पाजण्याचं भाग्य मला लाभलं नाही. एकाही मुलाला अंगा खांद्यावर खेळवलं नाही. एकही मुलगा मला आई आई म्हणण्याकरता नाहीये. दादा अरे एवढी तरी मुलगी मला राहू दे, हात जोडते, तुझ्या पाया पडते. पण राक्षसाला दयामया कसलीच येत नाही. मुलीच्या छोट्याशा पायाला धरलं कंसाने. आकाशामध्ये तिला गरगर 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 फिरवलं, आणि फिरवल्याबरोबर ती देवकी मोठ्याने हंबरडा फोडते. दादा नको ना मारू तिला. मोठी शिळा होती, त्या शिळेवरती आपटणार तेवढ्यामध्ये ती हातातून निसटून गेली आणि अष्टभुजा स्वरूपामध्ये प्रगट झाली. आणि तिने कंसाला सांगितलं, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा 84 ब्रजकोसात जन्माला आलाय, वेळ आल्यावर येऊन तुला मारील. कंस इकडे तिकडे पाहतोय, तोपर्यंत तर ती अदृश्य झाली. आणि तीच असणारी वैष्णवी माया. भगवंताने तिला सांगितलं होतं, अवताराच्या वेळेस तू मला मदत कर, लोक तुझी उपासना करतील, लोक तुझी पूजा करतील, आणि तीच भगवती आपण तिची पूजा करतो. कंसाला कर देण्याकरता आता नंदबाबाने बैलगाडीमध्ये दुधाचे दह्याचे मडके भरलेत. नंदबाबाचे काही मित्र कंसाकडे येतात. कंसाला सांगतायत मला मुलगा झाला, मला बाळ जन्माला आलं. कंसाला काय माहिती हा माझा शत्रूच आहे. नंदबाबा तेरा लाला जुग जुग जीवे यही मेरा आशीष है, आशीर्वाद दिला. आणि नंदबाबा तिथं आपल्या राजाला कर देऊन झाल्याच्या नंतर आपल्या मित्राला भेटण्याकरता गेलेत पहा. आणि मित्राला भेटण्याकरता गेल्याच्या नंतर खरा मित्र त्याला म्हणायचं. लक्ष आहे का तुमचं? तुम्हाला मैत्रिणी असतील, माणसाला जीवनामध्ये एक तरी मित्र पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि एक तरी मैत्रीण पाहिजे. पण मी त्या दिवशी सांगितलं, मैत्रीण अशी धरा तिच्यामुळे आपल्यामध्ये चांगले गुण आले पाहिजेत. नाहीतर तिच्या नादाला लागून आपण बिघडत असो तर तिची संगत लवकरात लवकर सोडून द्या. कारण जीवनामध्ये मित्र ही अशी हस्ती आहे जी आपण कधीच कुणाजवळ बोलू शकत नाही, जे आपण कधी कधी आपल्या नवऱ्याला सांगू शकत नाही, नवरा आपल्या बायकोला सांगू शकत नाही, मूल आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही. त्या अशा काही गोष्टी असतात की त्या सगळ्या गोष्टी ज्याला सांगितल्या जातात ते कोण असतं? मित्र आणि मैत्रीण असतं. असं म्हणतात, ज्यांचे चेहरे जुळतात ते भाऊ बहीण असतात, ज्यांचे विचार जुळतात ते मित्र मैत्रीण असतात, आणि ज्यांचे चेहरे जुळत नाहीत आणि ज्यांचे विचारही जुळत नाहीत ते नवरा बायको असतात. बळच लग्न झालं म्हणून काही काही जण म्हणतात आता काय करावं, कुठं जावं, उगं मी म्हणून तुमच्याजवळ टिकले, नाही तर तुमच्यावर आतापर्यंत हरळ उगाली असती. आणि हा म्हणतो मी म्हणून तुला नांदवलंय, नाहीतर तू बापाच्या घरी सडत पडली असती. असंच कसं बस याला वाटतं मी म्हणून संसार आहे, आणि त्याला वाटतं मी म्हणून संसार आहे. आणि खऱ्या मित्राची लक्षणं काय असतात?
काही काही मित्र असतात ते फक्त आपला स्वार्थ साधूपर्यंत मैत्री करतात. काही काही जण दारू प्यायची असते फुकटची म्हणून एखाद्या पिणाऱ्याला म्हणतात, तू माझा लय जवळचा मित्र आहे बाबा, तू माझा लय जीवलक मित्र आहे, तू भेटला नाही तर मला बिलकुल करमत नाही. डोळ्यातून कुठं कुठं अश्रू गाळतात. तो मित्र म्हणतो, चल मग आज मी इतका खुश आहे, तुझ्यासारखा मित्र मला भेटला, चल आता आपण जाऊन पिऊन येऊ. मग पिण्यापुरतं का व्हायना मैत्री त्याने त्याच्याशी केली. पण मित्र जर असेल तर जीवनामध्ये रंगत आल्याशिवाय राहत नाही का. म्हणतात, जो माहौल को महका दे उसे इत्र कहते हैं और जो जीवन को महका दे उसे मित्र कहते हैं. मित्र जीवनामध्ये असल्याच्या नंतर जीवनाचा सुगंध इकडे तिकडे दरवळल्याशिवाय राहत नाही. पण खऱ्या मित्राची लक्षणं ती असतात. कुठली? मित्राच्या सुखामध्ये नाही सामील होता आलं तरी चालेल. मित्राच्या घरी एखादा आनंदाचा कार्यक्रम असेल, सुखाचा कार्यक्रम असेल, नाही जाता आलं तरी चालेल. पण आपला मित्र संकटात असेल, आपला मित्र दुःखात असेल तर बाकीची सगळी कामं सोडून आपल्या मित्राला आधार देण्याकरता, आपल्या मित्राला साथ देण्याकरता त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. त्याला खऱ्या मित्राचं लक्षण म्हणतात. आता नंदबाबा आणि वासुदेव यांच्यामध्ये खूप मैत्री आहे आणि त्या वसुदेवाकडे नंदबाबा गेले. इतका आनंद झालाय की 90 वर्षानंतर मुलगा झालाय, पण मला मुलगा झालाय हा आनंद बाजूला ठेवला आणि वसुदेवाच्या दुःखामध्ये दुःखी झालेत नंदबाबा. नंदबाबा म्हणताय, अरे वसुदेवा, मी ऐकलंय की त्या निर्दयी कंसाने तुला झालेली 7ही मुलं मारून टाकली. 8वी म्हणतात, मुलगी जन्माला आली ती आकाशामध्ये उडून गेली. या कंसासारखा राजा असेल तर प्रजेचं अनहित झाल्याशिवाय राहत नाही. अहो ते देवकी पुत्र कंसेन बहतः एका वशिष्ठ वरजा कन्या थोडी सुद्धा दयामया कंसाला आली नाही का. एवढ्या एवढ्या जीवाला मारताना, ज्याने नुकतंच डोळे उघडलेत, नुकतंच या जगामध्ये आगमन झालंय, नुकतंच या जगामध्ये आलेलं बाळ, त्या 6ही बाळाला मारलं. 7वं योगमायेने तिकडे रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवलं होतं, पण नष्ट झालं असं म्हटले. आणि 8वी मुलगी आकाशात उडून गेली. दुखी होऊ नको वसुदेवा. अरे तुझ्या आशीर्वादाने, संतांच्या आशीर्वादाने, ब्राह्मणाच्या कृपेने माझ्या घरी एक लाला जन्माला आलाय वसुदेवा. आणि तू दुःख मानू नको बर का. तो माझ्या एकट्याचा नाही, तो तुझा समज. आणि होता खरा कोणाचा? कुणाचा होता? त्याचाच होता ना. मी कधीच म्हणणार नाही तू माझ्या एकट्याचा आहे, तो तुझा समज, कधी त्याला भेट. पण वसुदेव म्हणे, अरे नंदा, झालं ते झालं, जाऊ दे. माझं दुःख पाहू नको, तुझा आनंद पा. बराच वेळ झालाय तुला या मथुरेमध्ये येऊन, मला वाटतंय तुला गेलं पाहिजे का. कारण त्या वसुदेवाला भविष्य कळत होतं आणि वसुदेवाने सांगितलं, गोकुळामध्ये काहीतरी संकट येणार आहे, लवकर जा.